प्रेशर आलंय असं काही आहे का? नाही, कारण आमचं टेन्शन मम्मी पप्पा घेतात. हा, हे खरं उत्तर आहे की आईबाबांचं टेन्शन आहे किंवा अभ्यासाचं खूप प्रेशर आहे. परीक्षा आली, अरे बापरे एवढासा कमी वेळ, एवढे धडे, एवढं रिव्हिजन. आता आपल्याला एवढं टेन्शन नाही, आपण लहान होतो त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे धडे आहेत आणि कमी सिलेबस आहे, तो पटकन रिव्हिजन होतं आपण, आणि आपण सगळे हुशार होतो त्याच्यामुळे आपलं कमी वेळात जास्त काम असेल, खूप चांगलं होतं, आपल्याला त्याचा अंदाज आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये प्रेशर काय माहितीये का, वेळ कमी आणि ऍक्टिव्हिटी खूप आहेत. अभ्यास पण करायचा आहे, कार्यक्रमाला पण जायचंय, बरोबर, त्याच्यानंतर एखाद्या कॉम्पिटिशन मध्येच भाग घेतलाय, असं खूप सारं प्रेशर आपल्या डोक्यावरती असतं. हे तर फिजिकल प्रेशर, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या या फिजिकल गोष्टी, भौतिक गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला, आपल्या सोसायटीमुळे, आपल्या फॅमिलीमुळे, आपल्या आजूबाजूला असलेल्या 100 गोष्टी असतात. आपण अनेक संस्थांशी जोडलेलो असतो. कोणाचे तबल्याचे क्लास असतील, कोणाचे गाण्याचे क्लास, कोणाचे डान्सचे क्लास, कोणाचे स्पोर्ट्सचे क्लब असतात. त्या सगळ्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. त्या सगळ्याचं प्रेशर असतं ना आपल्यावरती. वेळेमध्ये मला शाळेतनं घरी येऊन, लवकर जेवून आणि आवरून लवकर जायचंय, हे वेळ मॅनेज करण्याचं प्रेशर नाहीये का आपल्या सगळ्यांवरती? विचार करा. आहे का? माझा आवाज येत नाही तुम्हाला? येतोय. गुड. ज्यांना माझा आवाज येत नाहीये, ओके, थँक्यू. ज्यांना माझा आवाज येत नाहीये त्यांनी स्वतःचं नेटवर्क चेक करा. ठीक आहे. आता बघा, आपण आज ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे तो आहे प्रेशर हा टॉपिक. पण आता आपण जे काय बोललो ते आपल्या आयुष्यातलं प्रेशर आहे, तर प्रेशर ऑफ अवर लाईफ. पण फिजिक्स मधलं प्रेशर काय आहे तुम्हाला माहितीये का? कोणाला माहितीये का? नाही. 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 नाही माहिती. नो प्रॉब्लेम, आपण आता डिस्कस करूया. आणि काही चिंताच नाही. तुम्ही आता 6वीत आहात का 7वीत आहात? कितवीत आहात तुम्ही आता? 6वी. 7वी. ओके. जे लोक 6वीत आहेत त्यांना माहिती असण्याचा काही संबंधच नाहीये. ते बिचारे आताशी 5वीतनं 6वीत आलेत. जे 6वीत आहेत आणि 7वीत गेलेत आता नुकतेच, त्यांना बऱ्यापैकी माहितीये की 7वीच्या धड्यांची नावं काय काय आहेत, सब्जेक्ट काय काय आहेत, त्यातले टॉपिक काय काय आहेत. हा, प्रेशर इज द फोर्स अप्लाइड, डेफिनेशन. हा, जरा तुमचं नेटवर्क चेक करा. मला फुल रेंज आहे, मी वायफाय मध्ये बसले. फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया, एक मस्त डेफिनेशन आली आहे त्याच्यामध्ये. ज्याला ते माहितीये त्याला हे माहितीये की हे प्रेशर काय आहे. चला, आता आपण एक काम करूया. काम इतकं सोपं आहे की मी तुम्हाला मगाशी मॅमनी तुम्हाला मेसेज केला असेल की तुम्हाला काही साहित्य घेऊन बसायचंय या ऍक्टिव्हिटीसाठी किंवा आपल्या आजच्या डिस्कशनसाठी. तुम्ही घेतलंय का ते सामान तुमच्याकडे? आवाज नाही आ रही है. नाही घेतलंय? काही नाही, माझ्याकडे आहे सगळं सामान. एक बॉटल आहे माझ्याकडे बघा, बिस्लेरीची रिकामी बॉटल. सगळ्यांच्या घरात असतात अशा बॉटल्स, बरोबर ना? आपण कुठे हॉटेलला वगैरे जेवायला गेलो ना तर आपल्याला ते आणूनच देतात. कोणते सामान? काही नाही, सांगितलं होतं एक रिकामी प्लास्टिकची बॉटल आणि एखादा रफ पेपर. तुमच्याकडे असेल तर पटकन घेऊन या, 1 मिनिटाचा वेळ घ्या आणि अशी रिकामी बॉटल असेल तर ती घ्या आणि एखादा रफ पेपर पडलेला असतो ना आपल्याला, रद्दी पेपर किंवा असा जुना न्यूजपेपरचा एखादा तुकडा, असं काही असेल तर पटकन घेऊन या. आपण जरा गेम खेळूया बॉटल बरोबर. 1 मिनिटाचा वेळ आहे, घेऊन या आणि मला दाखवा आल्यानंतर, बरं का? नाही तर मी आपली वाट बघत बसेन, कुठे गेले बिचारे, असं नको व्हायला. घेऊन या आणि मला तुमच्या बॉटल्स दाखवा. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा आणि मला दाखवा. प्रियांका, नुसतं माझ्याकडे बघू नका, जा एक राऊंड मारून या घरामध्ये. शाबाश, पायल आणलेले, पायलने सामान आणलंय, शाबाश. अरे वा, याला म्हणतात बढिया काम, भारीच आहे. गुड. संजय परदेशी, आणलं का? बॉटलला कॅप नाहीये, बरं ठीक आहे. जे जे सामान मिळते ते घेऊन या. आता हीच तर खरी मज्जा आहे ना आपली. आपल्याला जे जे मिळणार आहे ते आपण आणणार आहे. शाबाश. प्रियंका धावत पळत गेली, घेऊन आली, व्हेरी गुड. स्वरा शिंदे, मिळालं का तुम्हाला? चला, आता मला सगळ्यांचं असं जरा मोठ्या स्क्रीनवर बघायचंय, कौन कौन क्या क्या कर रहा है. फुल स्क्रीन बघायला पाहिजे.
मग छोटं करून टाकते मी मला, सो दॅट आय कॅन सी यू ऑल. चला, कोणाकोणाकडे आता बॉटल्स आहेत, पेपर्स आहेत, सगळं सामान घेऊन बसले. जर आता मला सगळे तुम्ही एकदाच दिसताय. नाव आय कॅन ऑल सी यू. ओके, शाबाश. इकडे कोण, काय नाव आहे? सुवर्णा शिंदे. बरं, ओके, ग्रेट, व्हेरी गुड. ही बॉटल सगळ्यांच्या घरी असते, हे काही टेन्शनचं काम नाहीच आहे. माझ्याकडे पण एक बॉटल आहे, कोणती तरी कंपनी, स्टार लाईफ नावाची कंपनी. बॅकग्राऊंड ब्लर केला आहे, नीट दिसत नाही. बरं, असं धरते, दिसत नाही. काही नाही गेलं, मी फक्त बॉटल धरली. मॅडम मोठी स्क्रीन करा. आईच्या पार्लर मध्ये आहे. मॅडम मोठी स्क्रीन करा. ओके ओके, 2 मिनिटं थांबा. मला तुमच्या सगळ्यांना बघायचं होतं, म्हणून मी मला स्वतःला छोटं करून टाकले. आता परत मोठं करते. हो, माझी बॉटल गायब होत आहे, कारण की मी एका मॅजिकल घरामध्ये आहे. माझ्या घरात जादू आहे, आणि जिथे मी आहे त्याच्या आजूबाजूला ती जादू होत असते. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या वस्तू पण गायब होत असतात. आधेमध्ये मी सुद्धा गायब होते. कधी हात गायब होतो, कधी बोटं बघा ना गायब होत आहेत. मॅजिकल झालंय माझ्या घरात, जादू. आता सगळ्यांना काम असं आहे, ही जी बॉटल आहे, तुम्ही सगळ्यांनी दुपारी जेवण केलंय, संध्याकाळी चहा, दूध, तुम्ही जे काही घेतलंय ते घेतलं असेल. ज्यांच्या बॉटलला झाकण आहे त्यांनी त्याला पक्क जरा बंद करा. बॉटलला चांगलं बंद करा, पक्क बंद करा. आणि आता ह्या बॉटलला जरा दाबा, जोरात असं दाबायचं की हा वरचा आणि हा खालचा, हे दोनही सरफेसेस किंवा या दोनही बाजू आपल्या बॉटलच्या जोडल्या गेल्या पाहिजे, एकमेकांना चिकटल्या पाहिजे. करून बघ, मी पण करते, तुम्ही पण. आणि मला दाखवा काय करताय, कळलं का? कळलं का? प्रियांका, कळलं का तुम्हाला? रिद्धी, बॉटल अशी दाबायची, जोरात दाबायची, अशी खालून नाही दाबायची, अशी मध्यभागी धरायची, चांगल्या दोन्ही हाताचं त्याला बल लावायचं. बल, बल म्हणजे काय? फोर्स. असं चांगलं जोरात दाबलं की त्याचे दोन्ही, बापरे, मॅम, दोन्ही भाग एकमेकांना चिकटले आहेत. कसे काय चिकटले आहेत? झाकण आहे का तुमच्या बाटलीला? तू बोल ना म्हणा. मॅम, झाकण उघडल्याशिवाय लागल्यामुळे एअर मुळे दाबणार नाही. कुठे काही काय, ह्याच्यामध्ये एअर बिअर काही नाही. माझ्या आजूबाजूला माझे केस उडतात, इथे एअर आहे. ह्याच्या आतमध्ये एअर बिअर काही नाही, मला एअर दिसत नाही. ही पाण्याची बाटली आहेत, मला पाण्याचे थेंब दिसत आहेत, बरोबर की नाही? म्हणजे ह्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी आहे. पण आता ह्यातलं पाणी काढून टाकलंय, रिकामी बाटली, खूप हलकी फुलकी आहे, तुम्हाला दिसत असेल, रिकामी आहे, काही पाणी बिणी काही यातनं फिरत नाहीये, इट्स एम्प्टी बॉटल. पण ह्या बाटलीला मी खूप दाबण्याचा प्रयत्न करते, अख्खा जोर लावून. मी आज दुपारी जे काही जेवले आणि संध्याकाळी चहा बिस्किट खाऊन आले तुमच्या लेक्चरच्या आधी, पण खरंच खूप फोर्स लावून सुद्धा, आणि मी ऍक्टिंग करत नाही, मी खरं खरं करते. बाटली दोनही जे फेसेस आहेत समोर समोरचे, ते एकमेकांना चिटकत नाहीये. असं का होत असेल? मध्ये लिहिलंय की हवा आहे वगैरे, मला सिद्ध करून दाखवा की या बाटलीमध्ये हवा. तुम्ही जे जे बोलताय त्यात तुम्हाला मला प्रूव्ह करून दाखवावं नाही. कोणीही ज्यांनी हँड रेस केलाय, अनम्यूट करा आणि बोलू शकता, सांगा. अनम्यूट करा, सांगा. प्रेशरमुळे प्रेशरमुळे? प्रेशर तर मी देते ना बाटलीला. सो सांगा की. काय मग? तुम्ही मला सोडून दिलं अर्धवट. मी तुम्हाला तुमच्याशी डिस्कस करतेय, तुम्ही चॅटमध्ये का उत्तर देते? अनम्यूट करा आणि बोला. एअर प्रेशर, एअर असल्यामुळे. अरे पण हे सिद्ध करा मला, एअर आजूबाजूला आहे माझ्या, मला हवा लागतेय, माझे
मागून मागून थोडे थोडे केस पण हलतात, तुम्हाला दिसत नसतील, जसं की इथे जादुई मॅजिकल जागा आहे त्याच्यामुळे. पण कुठल्या एअर प्रेशरमुळे ही बाटली दाबली जात नाहीये? अनम्यूट करा आणि नीट सांगा. हा, अ बॉटल फिल्ड कम्प्लिटली विथ वॉटर. कोणीतरी सोहम पायल, काय नाव आहे? सोहम पायल असं नाव आहे. बर. A bottle filled completely with water is much harder to press because water cannot be compressed easily. When you press it, the pressure is transmitted throughout the water. But now this bottle is not having water. This is an empty bottle. परत शिकवा. अहो, अजून काही शिकवलंच नाहीये. अजून तर विचारतीये की या बॉटलला नुसतंच दाबलंय, आवाज आला पण, अच्छा म्यूट केलंय तुम्हाला, मग ठीक आहे, मग मेसेजेस करा. नुसतंच दाबलंय तरीही ह्याच्या समोर समोरच्या बाजू एकमेकांना चिटकत नाही. आता आता ह्या गेमचा पार्ट 2 बघा. आता ऐका. आवाज आला ना बारीकसा? तुम्हाला आवाज आला का रे? बॉटलचं झाकण मी काढून टाकलं आणि याला फक्त आता दाबलं इझी. मधील हवा बाहेर गेल्यामुळे म्हणजे तुम्हाला जे म्हणत सिद्ध करा याच्यामध्ये हवा आहे हे सिद्ध करा. हे जे मी तुम्हाला सांगत होते त्याचेच करता सांगत होते की प्रूव्ह करा की याच्यामध्ये हवा आहे. मी प्रूव्ह करून दाखवलं की माझ्या बॉटलमध्ये हवा होती. कसं? ह्याला जेव्हा मी याचं झाकण उघडलं तेव्हा हळूच आवाज आला आणि मगच मी बॉटल दाबली गेली आणि ती चपटी झाली. म्हणजे काय? आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट रिकामी आहे तर ती रिकामी नसते, त्याच्यामध्ये हवा असते. आताही ही बॉटल रिकामी आहे, म्हणजे यात पाणी नाहीये पण यात हवा आहे. सो एअर इज एव्हरीवेअर. सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूला, आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये, आपल्या सभोवताली कुठला ना कुठला मॅटर आहे. आता माझ्या आजूबाजूला खूप साऱ्या वस्तू आहेत, त्यातल्या भरपूर साऱ्या वस्तू या सॉलिड आहेत, काही वस्तू लिक्विड आहेत. आणि जिथे मला सॉलिड आणि लिक्विड दिसत नाही, रिकामी जागा वाटते, मोकळी जागा वाटते, तिथे एअर आहे, तिथे गॅसेस आहेत. आता ही बॉटल बनवा. तर ह्या बॉटलमध्ये काय आहे? आपल्याला पाणी. आता समजा मी ही बॉटल दाबली, जी मगाशी ते पायल, काय नाव आहे, पायल सोहम, 2 नावं आहेत काहीतरी, त्याच्यामध्ये ह्याला खरंच दाबताना मला त्रास होतोय. हे मी खूप इझिली दाबत होते, हे इतक्या इझिली दाबता येत नाहीये मला, कारण ह्याच्यामध्ये पाणी आहे. सो ह्या पाण्याच्या बॉटल मधलं आणि ह्यातलं कंटेंट वेगवेगळं आहे, मॅटर वेगवेगळं, याच्यात हवा, याच्यात पाणी. दोनही बाटल्याच आहेत, दोन्ही प्लास्टिकच्याच आहेत, दोन्ही रेग्युलर रेग्युलर बॉटल्स आहेत. म्हणजे असे काही खूप चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक जे आपण दाबूच शकत नाही वगैरे असं नाहीये, साध्या बॉटल्स आहेत. ह्या सगळ्या आपण सगळ्यांनी वापरले जाईल. पण आता ह्या बॉटल्सना दाबताना मला जे जाणवलं ते होतं प्रेशर ह्या आतल्या मॅटरचं, आणि या बाटल्यांना जे जाणवलं ते होतं प्रेशर जे मी ह्याच्यावर एक्झर्ट केलं त्याचं. सो ह्या बाटलीवरती मी इथं प्रेशर एक्झर्ट केलं, म्हणजेच काय केलं मी याच्यावरती, प्रेशरला मराठीत काय म्हणतात? दाब, बरोबर ना? फोर्सला आपण म्हणतो फोर्स आणि प्रेशरला आपण म्हणतो दाब. मी याच्यावरती जेव्हा दाब दिला तेव्हा मला समजलं काय, की आतूनही मला कोणतरी दाब देतंय, आतलं पण एक प्रेशर आहे जे मला दाबतंय, की मी आतून आत नाही येऊ शकत आहे, मी ढकलू नाही शकत आहे, एकमेकांना चपट नाही करू शकत आहे. ठीक आहे. तसंच ह्या बॉटलला जेव्हा मी दाबलं, मी वरून जेव्हा याला दाब दिला तेव्हा आतला जो कंटेंट आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या कंटेंटने सुद्धा मला वरून प्रेशर दिलंय की मी आतमध्ये, तुम्हाला दाबू नाही शकतच. ठीक आहे. तर असं आपल्या आजूबाजूला हवा, पाणी, ह्या सगळ्याचं प्रेशर असतं, ते आपण आता पाहिलं. सॉलिडचं प्रेशर असतं का? ए काय चाललंय? ओके ओके, अ ब क, हे काय चाललंय? ह्या सगळ्या फालतू गोष्टी करायच्या नाही चॅटवरती. जे प्रश्न दिले त्याची उत्तर द्यायची.
आणि तेच बोलायचं. काहीतरी तिसरं हाय रिद्धी, हाय काव्या, या वगैरे गोष्टी इथे करायच्या नाही अजिबात. चला आता मी जे विचारते ते मला तुम्ही सिद्ध करू. गुड. चलो, मी तुम्हाला आता असं एक टास्क देते की तुम्ही एक काम करायचंय. सॉलिड्सचं प्रेशर मला तुम्ही दाखवायचं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एअर प्रेशर आणि ह्याच्यामध्ये लिक्विड प्रेशर जनरल दाखवलं. तुम्ही मला सिद्ध करायचं की सॉलिड्स मध्ये पण प्रेशर असतं का? तुमचे कॅमेरे ऑन करा आणि काय प्रयोग करताय ते मला दाखवा. दाखवा. सॉलिड्सला प्रेशर असतं म्हणे, काहीही असतं का? शो मी हाऊ कॅन यू शो इट टू मी? नो मॅम, सॉलिड्सला प्रेशर नसतं. एक उत्तर आलंय की नसतं. ठीक आहे, नसतं. बरोबर का? एक सॉलिड मेटल तुटत नाही. ओके, पण मग त्याचा तो हार्डनेस आहे ना. आपण बोलतोय सॉलिड्सना प्रेशर असतं का नाही? असतं. ओके, राणी ढमढगे म्हणतात असतं. मग सिद्ध करा. चला, आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर करण्याकरता मी तुम्हाला पीपीटी दाखवते. आपण एक एक मुद्दा डिस्कस करू आणि डिटेल मध्ये अशा या गोष्टी बघू. ठीक आहे, चला. हा, ठीक आहे. असतं नसतं, मॅम वस्तू नसतं, ठीक आहे, सगळं बघू आपण आता. एक एक चिंता नाही, एक एक मुद्दा डिस्कस करू. मग सगळ्या शेवटी आपण एक रॉकेट उडवणार आहे. माझ्याकडे रॉकेट आहे. माझ्या घरामध्ये मी रॉकेट बिकेट उडवत असते आणि मग तुम्हाला मी दाखवेन की ते कसे. ठीक आहे, चला. आपण आज विज्ञानाची गंमत आणि दाबाचे रहस्य हा आपला जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल बोलतोय. दाबाचे रहस्य, दाब म्हणजे प्रेशर, बरोबर ना? आता हे तुम्ही आता बघितलं बॉटल्सचं, हे तुम्हाला माहिती आहे. याच्याबद्दल आपण बोलू आणि हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे काय आहे? प्रेरणा मॅमांना अनम्यूट करा ना, मला यांच्याशी बोलायचंय, कारण की खूप साऱ्या गोष्टी हेच सांगणार आहेत. केलं का तुम्हाला अनम्यूट? मॅम, सॉलिड मध्ये फोर्स असते. येस, क्ले आहे. येस, हो मॅम, ओके. आम्हाला अनम्यूट केलं. हो मॅम, चला. हो मॅम. अनम्यूट केलेलं आहे तर शिस्तीत वागा. परत म्यूट करावं लागेल असं काम करू नका. बोला, हे काय आहे? येस, हँड रेस कोणी केलाय सांगा पटकन. नाव सांगा आणि उत्तर सांगा. हे काय वाटतंय पटकन बोला. कोणतरी मेसेज मध्ये टाकलं होतं क्ले. मला हा काही क्ले नाही वाटत आहे. अजून कोणाला काही वाटतंय का वेगळं? असं आणखी काय आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रोज बघतो आपण असा पदार्थ? परत म्यूट केलं? हा हा हा, मॅम तुम्ही परत यांना म्यूट केलंय. मातीचा गोळा. मातीचा गोळा असेल, क्ले असेल, किंवा जसं मी म्हणलं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये रोज आपण ही गोष्ट बघतो. काय असते ही? बघा, मी काहीतरी ऍक्टिंग करून दाखवते. करेक्ट, सांगा. नाही कळलं तुम्हाला? पुन्हा करते बघा. काय होतं हे? अरे आपण रोज जेवतो की नाही? आई आपली पोळी किंवा भाकरी करते की नाही? मग त्याची कणी असते की पिठाचा गोळा. बास बास, समजलं. पिठाचा गोळा. पिठाचा गोळा.
गोळा. म्हणून तुम्हाला म्यूट केलेलं असतं. कळलं तुम्हाला? एकदा बोलून झालं आपलं की आपण आपला माईक बंद करावा, हे तुम्हाला अजूनही समजलेलं नाही. म्हणून तुम्हाला म्यूट करतात. तेच बरं असतं ऍक्च्युली. बरोबर आहे. पिठाचा गोळा येतो. कणिक किंवा बाजरीचं किंवा नाचणीचं किंवा ज्वारीचं कुठलंही पीठ आपण जेव्हा मळतो, भाकरी करताना, पोळी करताना, तेव्हा ते पीठ असंच असतं, घट्ट असतं पुऱ्या करताना. मग जेव्हा आपण त्याला लाटतो किंवा थापतो, तेव्हा आपल्याला जो हवा तो शेप येतो. सुरुवातीला पोळ्या करताना लोक चित्र विचित्र देशांचे जे काही नकाशे असतात तशा आकाराच्या पोळ्या करतात. त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, पंचकोनी, काही आकारच नाही, अमिबा सारख्या कशाही पोळ्या बनतात. कारण की आपण त्या गोळ्याला जिकडे दाब देऊ तिकडे तो वाढत जातो. बरोबर? पसरत जातो, वाढत जातो म्हणजे पसरत जातो. पण जेव्हा आपल्याला समजतं की गोल पोळी लाटायची तर दाब कुठे द्यायचा आहे, तर त्या कामाला एक विशिष्ट आकार येतो. बरोबर की नाही? आपल्या गोळ्याला एक विशिष्ट आकार येतो. चांगल्या हातामध्ये पण आपण दाबतो त्याला. बघा आठवत? गोळा घेतो, कसाच्या कसा असतो, त्याला आपण तेल बिल लावून मस्त मळलेलं असतं, चांगलं चमकदार शायनिंग वाला. त्याला हातात घेतो, दाबतो. बरोबर? हवा तसा गोल गोळा करून त्याला चपटा करतो आणि तो फ्लॅट होतो. ह्याच्याहून रोजच्या आयुष्यातलं सोपं उदाहरण काय असेल? प्रेशरचं. की तुम्ही प्रेशर दिलं आणि वस्तूचा आकारच बदललाय. मग तुम्ही प्रेशर दिलं लाटण्याने त्याला आणि मग त्याचा आकार पूर्णपणे बदलला. आणखीन मग जेव्हा तुम्ही त्याला गॅसवर म्हणजे तव्यावर जेव्हा टाकता आणि परतता, तेव्हा त्याचा तुम्ही आकार बदलू शकत नाही. एकदा पोळी बनली की बनली. तोपर्यंत तुम्ही त्याला किती मोडा तोडा, जो आकार द्यायचा त्रिकोणी द्या, समोश्यासारखा द्या, झिगझॅग लाईन द्या, काय करायचं ते करा. तोपर्यंतच तुमच्या हातामध्ये, जोपर्यंत किती पीठ कच्चं आहे, त्याला तुम्ही गरम केलं, त्याला त्याची एक विशिष्ट आकार, पक्का आकार मिळाला की तुम्ही त्याला बदलू शकत नाही. असाच मातीचा गोळा असतो. त्याचं तुम्ही माठ बनवा, त्याचं तुम्ही तवा बनवा, त्याचं तुम्ही फ्रीज बनवा, तुम्ही त्याचे कप बनवा, काहीही बनवा. वेगवेगळ्या मातीचे तुम्ही अनेक पदार्थ बघितले असतील. पण त्यांना जोपर्यंत ती माती कच्ची असते तोपर्यंतच त्याला आपण आकार देत असतो. बघितलं असेल तुम्ही कुंभाराची मडकी, माठ बनवताना. पण ते त्यांना उचलून भट्टीत टाकतात. एकदा भट्टीत टाकलं की ती माती पक्की होते आणि मग तुम्ही त्याला बदलू शकत नाही. बरोबर? हा प्रेशरचा आपल्या आयुष्यातला रोजच्या वापरातला सगळ्यात मजेशीर अनुभव होता. पाण्याच्या बाटलीचा मज्जा आणि तो खेळ आपण ऑलरेडी पाहिला. आता आपणच आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंना वापरून, बघून, खेळून प्रेशर बद्दलच्या कन्सेप्ट समजून घेणार आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की सॉलिड्सला प्रेशर नसतं. कोणतरी म्हणालं असतं. तुम्ही म्हणाला काय माहिती कसं दाखवायचं? तर दाब म्हणजे प्रेशर हा सगळ्याच अवस्थांमध्ये असतो. स्थायूमध्ये पण असतो, द्रवांमध्ये पण असतो आणि वायूंमध्ये पण असतो. पाण्याचा आपण याच्यात पाहिला, वायूचा ह्याच्यात पाहिला आणि घनाचा, त्याच्याकरता तुम्हाला मी एक कृती करायला सांगणार आहे. एक साधा पेपर घ्यायचा, पण तो पेपर असा हलका ठेवायचा. किंवा तुम्ही हा प्रयोग आहे ना, क्लेवरती किंवा आपल्या मातीवरती, आता तर पाऊस पडलाय, बऱ्यापैकी चिखल चिखल आहे, तर चिखलाचा गोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती एक वीट ठेवायची. वीट अशी आडवी ठेवायची आणि उभी ठेवायची आणि बघायचं की तो आपला जो काही मातीचा गोळा जो बनवलाय आपण, त्याला कुठे जास्त मोठा खड्डा पडतो, वीट उभी असताना की आडवी असताना. म्हणजेच काय की घन पदार्थांचा दाब घन पदार्थ कसे ठेवले आहेत ह्याच्यावरती अवलंबून असतो. द्रवांचा दाब कशावरती अवलंबून असतो आणि वायूंचा दाब कशावरती अवलंबून असतो. या तीनही कन्सेप्ट आता आपण एक एक करून बघणार आहे. मग घन पदार्थांचा दाब, पेन्सिल आणि माती. पेन्सिल आणि माती काय दिसतंय पहिल्या चित्रामध्ये मला सांगा. तुम्हाला काय कळलं? एके ठिकाणी पेन्सिलचा पुढचा भाग दाबला आहे व एके ठिकाणी पेन्सिलचा दाबला आहे. एका चित्रामध्ये पुढच्या पहिल्या विटेमध्ये मातीची वीट म्हणू आपण त्याला, चला, त्याच्यामध्ये पेन्सिलचा पुढचा भाग जो आहे टोकदार तो दाबला. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये मागचा भाग दाबला. एक निरीक्षण आलं. अजून काय काय आहे पहिल्या चित्रामध्ये? काय उरलंय ते सांगा.
पेन्सिलचा कोणता टोक दाबलंय हे सांगितलं, पण खालच्या मातीवर काय झालं ते पण सांगा ना. कोणतरी सांगू शकता की? सोपं आहे बघा ना. जिकडे आपण पेन्सिलला टोक केलंय, शार्प केलंय, तो भाग त्या मातीच्या विटेच्या आत रुतलाय आणि त्याने तोडून टाकली होती. म्हणजे इतका तो खोल गेलाय की ते मातीचं आपण जे काय बनवलं होतं ना, वीट कट्टा, तो तोडला त्याने, भेगा पडला त्याला, इतकं आतपर्यंत शिरलाय तो मध्येपर्यंत. ऑन दी अदर हँड, हा जो दुसरा बोथट आहे ना, बोथट आहे, तो काही टोकदार नाहीये. दुसरा मागच्या बाजूला रबर लावलेला असतं पेन्सिल, तो जो मागचा भाग आहे पेन्सिलचा, तो चांगला गोल आहे, तो काही टोकदार नाहीये. त्याने आपण ह्या विटेवरती दाब दिला तर काय होईल? ती विट त्याच्यामध्ये जाईल, आपलं पेन्सिल त्या विटेमध्ये जाईल, होल पडेल, पण इतकं आतपर्यंत ते जाणार नाही आणि अगदी त्याला क्रॅक्स पडतील इतकं तर बिलकुलच नुकसान ते करणार नाही. आता दुसरं उदाहरण दिलंय दुसऱ्या चित्रामध्ये. किती सोपं आहे. तशीच ती मातीची एक अशी वीट बनवली, त्याच्यावर हात असा दाबलाय, असा हात दाबलाय. काय होणार आहे? काही होणार नाहीये त्याला. अशा आपल्या हाताचे पंजे उमटतील फक्त त्याच्यावर. जितका दाब आपण देऊ तितकी आपली बोटं कुठे कुठे उमटले ती दिसते. असा दाब तुमच्या गालावरती, पाठीवरती पण बसला असेल तरी जोरात तो बसतो आणि मग हात असा इकडे उमटतो, पाठीवर उमटतो, पूर्णच्या पूर्ण पंजाच उमटतो. बरोबर? हा हाताचा प्रश्न. पण एक बोट, एकच बोट तुम्ही जर जोरात त्याच्यामध्ये किंवा हळूहळू गोल गोल फिरवत फिरवत त्या विटेमध्ये असं आत आत आतपर्यंत नेलं तर काय होईल? तो खड्डा खोल 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 जाईल. तुम्ही बघितलंय का समुद्राच्या वाळूवरती, समुद्र किनाऱ्यावरती खूप सारे किडे असतात, ते त्या वाळूमध्ये असे घुसतात आणि असं गोल 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 करत मध्ये घुसून जातात. छोटे छोटे बारीक बारीक किडे असतात, पण त्या तिथली वाळू अशी मऊ असते, भुसभुशीत असते आणि ओली असते, तर त्याच्यात ते गोल गोल मध्ये 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 जात जात आत, थेट आतपर्यंत जातात. असं आणखीन कुठलं उदाहरण तुम्ही बघितलंय पहिल्याच्या सारखं? भिंतीला मला खिळा ठोकायचाय. कसा ठोकायला पाहिजे मी खिळा? सांगा. खिळ्याची टोकदार बाजू आपण लावतो का त्याचं जे डोकं असतं ती लावतो? टोकदार बाजू लावतो ना, आणि वरून त्याला असं ठक 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 ठोकतो. जर एक्झॅक्टली उलट गेलं तर काय होईल? त्याचे डोकं आहे ना, ते आत जाणारच नाही, कारण त्याचा पृष्ठभाग जास्त आहे, क्षेत्रफळ जास्त आहे. बरोबर ना? क्षेत्रफळ जास्त म्हणजे ते बरोबर. क्षेत्रफळ जास्त म्हणजे प्रेशर कमी होतं, प्रेशर तिकडे सगळं असं डिस्ट्रीब्युट होतं, वाटलं जातं, डिवाइड होतं, म्हणून ती वस्तू आत नाही घुसणार. पण जितकं टोकदार आणि कमी क्षेत्रफळ असलेल्या वस्तूंवरती आपण इकडून दाब देऊ तितकी ती आतपर्यंत जाऊ शकते, जास्त खोलपर्यंत घुसू शकते. असं आपल्याला जेव्हा इंजेक्शन देतात, तुम्ही बघितलंय का, ते सिरिंज असते, सिरिंज नाही घुसवत आपल्या अंगामध्ये, सिरिंजच्या पुढे एक सुई असते, त्या सुईचं टोक एकदम छोटस असतं आणि त्या सुईला एक छोटं छिद्र असतं. त्याच छिद्रामधनं ते सिरिंजमध्ये इंजेक्शन मधलं औषध भरतात आणि ते आपल्या शरीरामध्ये जेव्हा टोचतात तर आपल्याला सुई टोचते, सिरिंज नाही टोचत. सिरिंज खुपसून बघा बरं तुमच्या हातामध्ये कसं जाईल. एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये सुद्धा सिरिंज कोणी खुपसत नाही, त्याला बारीक टोकदार इंजेक्शननेच आपण इंजेक्शन म्हणजे इंजेक्ट करतो, औषध इंजेक्ट करतो सिरिंज मधनं. बरोबर? असं का होतं? कमी पृष्ठभाग असेल तर दाब जास्त लागतो आणि पटकन जातो. नाहीतर आपण एवढंसं इंजेक्शन लागलं की आपण रडतो, दुखतं खूप आपल्याला. विचार करा, अख्खीच्या अख्खी सिरिंज जेवढं मोठं खुपसलं तर काय होईल आपलं? म्हणून त्याच्याकरता कमी क्षेत्रफळ म्हणजे जास्त दाब, दाब पटकन जास्त देता येतो आणि काम लवकर होतं. खिळा ठोकायचा आहे मला भिंतीमध्ये, त्याचं डोकं आहे त्या बाजूने करून मी त्याला येण्यासारखं ठोकतीये ठोकतीये ठोकते, किती वेळ लागेल मला? बापरे, एक खिळा ठोकायला मला 2-3 तास लागतील, कारण ते जाणारच नाही ना मध्ये, शिवाय भिंत डॅमेज होईल ते वेगळंच. त्यापेक्षा टोकदार भागाला मी आत मध्ये ठरवून या बाजूने त्या हातोडीने मारलं, ठक ठक करत जोरदार त्याला त्याच्यावर वार केले, चांगले प्रहार केले, तर ते आत 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 इझिली जातं, कारण त्याला दाब जास्त, क्षेत्रफळ कमी, एकाच ठिकाणी फोकस, एकाच ठिकाणी भरकन ते आत जातं. बरोबर आहे? असा क्षेत्रफळाचा आणि पृष्ठभागाचा
सॉलिड्सच्या बाबतीत अभ्यास होतो. जितका मोठा पृष्ठभाग तितकं प्रेशर कमी. बरोबर. हेच प्रिन्सिपल आपले जे जहाज असते की नाही, जहाज मोठं क्षेत्रफळ असतं, मोठ्या मोठ्या असतात शिप, लोखंडाच्या असतात त्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी, लाकडाच्या पण असतात, पण क्षेत्रफळ मोठं असलं की दाब कमी असतो आणि मग तरंगत जातं ते एवढं अजस्त्र मोठंच्या मोठं जहाज. विचार करा ना, पाण्यावरती तरंगत ते. पण जेव्हा त्याच जहाजाला एखादं होल पडतं आणि त्यात पाणी घुसतं तर काय होतं, त्याच्यात मग पाण्याचा दाब जातो. आतापर्यंत पाणी खाली होतं, क्षेत्रफळाने मात केली होती पाण्याच्या दाबावरती, चाललं होतं मस्त आपलं सॉलिड, कारण तेव्हा ते सॉलिड होतं. म्हणजे सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेत चाललं होतं त्याचं मस्त. पण जेव्हा त्याच्यामध्ये पाणी आलं तेव्हा ते खाली जायला लागलं, कारण काय, त्याच्यामध्ये आता आला पाण्याचा दाब. दोन गोष्टी कळल्या, पाण्याचा दाब आणि हवेचा दाब. पुढे हे तेच आहे, एक फुगा आहे, त्याला मी टाचणीने टुकन टोचलं तर पाटकन फुटलं. खूप लोकांना ही हौस असते की हॅपी बर्थडे करताना बर्थडे पार्टीवरती डोक्यावर टुक करून तो फुगा फोडायचा, सगळ्यांच्या डोक्यावरती ते पडतं, काय काय त्यातलं सामान असतं, ते छोटे छोटे बलून बिलून काय काय असतात. तर तो फुगा फोडण्याकरता, एवढा मोठा फुगा फोडण्याकरता सुद्धा एक एवढीशी टाचणी करतो. आणि त्याच फुग्याच्या पृष्ठभागावर तुम्ही एक कॉईन दाबा ना, एक असा मोठा कॉईन घ्या आणि दाबा जोरात, काही होणार नाही त्याला, काहीच होणार नाही तुमच्या फुग्याला, मस्त राहील तो टमटमीत. कारण त्याला खड्डा पडेल आणि तो निघून जाईल. कारण तुम्ही दाब द्याल तर तो चपटा होईल, तेवढा त्याचा पृष्ठभाग जो खाली जाईल, पण फुगा फुटणार बिटणार नाही, कारण पृष्ठभाग जास्त, दाब कमी. आपल्याकडे बघा ना, तुम्ही बघितलं असेल, आपल्याकडे खूप साऱ्या आजी काकू किंवा भाजीवाल्या मावशी ज्या असतात ना, त्या डोक्यावरती भाजीची एवढी मोठी टोपली घेऊन जातात, खूप जड असते बरं का ती, पण ती अशी नुसती डोक्यावर ठेवत नाहीत, त्याच्या खाली एक असं पागोट असतं, म्हणजे कापडाची ओढणी किंवा एक असं कॉटनचं कसं मोठंच्या मोठं एखाद्या साडीचा तुकडा वगैरे ते असं गोल करतात आणि त्याच्यावर ठेवतात काय काय नसतं. बरं, असं केल्यामुळे काय होतं, तो जो डोक्यावरती इथे येणारा दाब असतो तो असा पसरला जातो. दाब येतोच, पण डोकं फुटेल असा येत नाही, पसरतो आजूबाजूला. म्हणजे त्या भराभर भराभर तोपर्यंत चालत डोक्यावरचं ओझं खाली ठेवून पडण्यात. नुसतं ते न ठेवता डोक्यावर टोपली ठेवली तर डोक्याला मध्यभागी त्याचा दाब लागेल, तो लागू नये म्हणून. आपल्याकडे ज्या त्या मावशी असतात ना, भाजीवाल्या वगैरे मावशी, त्यांना हे सगळं नाही माहित, प्रेशर, त्याच्यानंतर त्याचा सरफेस एरिया असलं तरी काय माहित. त्यांना प्रॅक्टिकल माहिती की मी काय केलं नाही काय होणार आहे. जे आपण वापरतो, जे खेळाच्या बाबतीत वापरतो, तेच त्या डोक्याच्या टोपल्याच्या बाबतीत वापरतात, कारण की हेच प्रेशर आहे जे आपण रोज बघतो. आता बघा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, वाळू उभी ठेवा, आपलं वाळूमध्ये वीट उभी ठेवा आणि तीच आडवी ठेवा. कुठे खोल गेलाय, कुठला खड्डा खोल गेलाय हे तुम्हाला समजेल. पृष्ठभाग कमी, क्षेत्रफळ कमी, म्हणजे दाब जास्त, म्हणजे वीट उभी ठेवली की ते खोलपर्यंत खड्डा करेल. तसंच तुमच्या शाळेच्या बॅग्स, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेची जी बॅग असते, स्कूल बॅग असते, ते अतिशय दुःखद अनुभव असतो. पाठ दुखायला लागते यार, मान दुखायला लागते, एवढी मोठी मोठी बॅग, सगळंच घेऊन जातो आपण, संसार अख्खा आपला त्याच्यामध्ये, होमवर्क, क्लासवर्क, हे ते ऍक्टिव्हिटी, अमुक शपथ सगळं असतं त्याच्यात. आणि भरीसभर चित्रकलेचं पण सामान नेतो आपण, एखादा ऑफ पिरियड मिळाला तर. म्हणजे आपल्या बॅगेत सगळं असतं. मग त्या बॅगेला मागे आपण त्या बॅगेला लटकलेलो असतो, खरं बॅग आपल्याला घेऊन जात असते, एवढी बॅग आपल्यापेक्षा जड झालेली असते. पण जर त्या बॅगेचे पट्टे छोटे असतील तर जास्त दुखतं इथे खांद्याला, पण लटकतं ते मागे आणि इथे सगळा दाब येतो. पण जर ते पट्टे असे रुंद असतील, लांब असतील, पट्टे त्याचे ब्रॉड असतील, असे पूर्णच्या पूर्ण, तर तोच सगळा भार इकडे पसरला जातो. ह्याच्या पुढे तुम्ही स्कूल बॅग घेताना, शॉपिंग करताना हे बघा की बॅगेचा पट्टा कसा आहे. डेकोरेशन मध्ये तो एखादा तो निंजा फिंजा, ते काय त्या फ्रोझन वाल्या मुली, हे कोणीही नसेल तरी चालेल, बॅग साधी असेल तरी चालेल, महत्वाचा आहे पट्टा. आणि ते आपण खांद्यावर घेऊन जाणारे ओझं, सो आपल्या खांद्यांना शाबूत ठेवण्याकरता आपल्याला काय पाहिजे, ब्रॉड पट्टे पाहिजे. ठीक आहे. पुढचं, वाळूवर अनवाणी चालताना आपले पाय रुततात.
का आपल्या पायाचा जो पृष्ठभाग आहे इकडे 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 जास्त दाब देतो आपण त्याच्यावरती, म्हणून आपले पाय रुततायत. पण जेव्हा आपण त्याच्यावर घालतो चप्पल किंवा शूज, तेव्हा काय होतं, पायाचा मधला जो खड्डा आहे ना तो कव्हर होतो आणि चप्पल पूर्ण असते ना, फ्लॅट असते. शूजचं सोल पण पूर्ण असतं. मग काय होतं, पाय पूर्णच्या पूर्ण जमिनीवर टेकतो. मधला जो गॅप आहे तो त्याच्यामध्ये येत नाही. शूज किंवा चप्पल पूर्ण जमिनीवरती जातात. म्हणजे काय होतो, क्षेत्रफळ वाढलं की दाब कमी होतो आणि आपण पाय इझिली उचलू शकतो. समुद्रावरच्या वाळूवर चालताना चपला घालून, शूज घालून लवकर चालता येतं. वाळूमध्ये पाय फसतात, शूज फसतात, पण कमी फसतात, लवकर बाहेर काढता येतं. ठीक आहे ना. आता हा आहे द्रवांचा दाब आणि खोलीनुसारचा प्रयोग. हा तुम्ही करायचा आणि हा तुम्ही करायचा याचा व्हिडिओ शेअर करायचा. मी मॅमना सांगेन की उद्याच्या एक दिवसाकरता आपला ग्रुप ओपन करा. ह्याच्यामध्ये काय करायचं, ही जी बॉटल आहे ना आपली रिकामी बॉटल आपण जी घेतली होती, या बॉटलला पाणी पूर्ण भरायचं या बॉटलमध्ये, झाकण लावून टाकायचं आणि 1 2 3 3 खड्डे करायचे आणि इकडून दाबायचं. जी मुलं 8वीत आहेत त्या 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी हा धडा आहे. जे 6वी 7वीत आहेत ते ऑलरेडी 8वीचा प्रयोग करणारच आहेत. तर या 3 ठिकाणी खड्डे पाडून ह्याला इकडे दाबून बघायचं की कुठला पाण्याचा जो काही आउटलेट आहे किंवा जो फ्लो आहे तो या एचा जास्त आहे का बीचा जास्त आहे का सीचा. कोणत्याही कोणाला कशी नावं द्या. एकदम खालचा मोठा आहे, त्याच्याहून छोटा आहे, एकदम छोटा आहे, एकदम मोठा आहे, त्याच्याहून छोटा आहे, एकदम छोटा आहे, तुम्हाला समजेल. आणि हे तुम्ही दाखवायचे व्हिडिओमध्ये करून आणि हा प्रयोग बाथरूम मध्ये करा. नाही तुमचं आणि माझं काही खरं नाही. तुमच्या घरातले म्हटलं काय तरी काम उद्योग करायला सांगितला, घरात सगळं पाणी पाणी करून ठेवलं. मी तुम्हाला घरामध्ये पाणी करा असं सांगितलेलं नाहीये. हा प्रयोग बाथरूम मध्ये करायचा. बाटली भरायची, साध्या वापराच्या पाण्याने भरायची, 3 खड्डे करायचे. कसे करणार, कर्कटाने करायचे, चांगले मोठे करायचे, म्हणजे तुम्हाला दिसेल पाणी कसं येते. आणि मग त्याचा व्हिडिओ बनवून टाकायचा, मला पण कळेल ना तुम्ही काय नवीन शोध लावलाय ते. आणि मग तुम्हीच मला सांगा की कुठल्या पॉइंट मधनं पाणी सगळ्यात लांब फेकलं जातं आणि का फेकलं जातं. चित्रात दाखवलं पण आपण करून बघितलं की जास्त मजा येते. मी खूपदा केलाय हा प्रयोग, अशी मजा येते ना, ते पाणी असं सप्पकन लांब जातं. पण माझं पहिलं पॉइंट मधनं जातं, तुमच्या करा आणि मला सांगा. बघा मी तुम्हाला काहीतरी उलट पुलट सांगितलंय, बरोबर आहे का माहित नाही, तुम्ही चेक करून बघायचं आणि मला सांगायचं. बर, आता कोणतरी हँड रेस केलाय, का केलंय चॅटबॉक्स मध्ये टाका, असे तुम्हाला म्यूट केलंय ना. फुगा फुगवल्यानंतर काय होतं, फुगा फुगवलेला आहे, आपण त्याला दाबलं तर काय होईल, तो असा श्रिंक होईल आणि प्रेशर काढलं की तो कुठे उडेल. आता आणखी एक मज्जा सांगते. फुगवलेल्या फुग्याचं तोंड बंद नाही करायचं, तसंच ठेवायचं आणि त्याचा त्याचा तो माउथ आहे ना तोंड सोडून द्यायचं. असं काय होतं, फुगा असं गोल गोल फिरतो आणि चुकून कुठे जाऊन पडतो. असं काय होतं, आतली हवा त्याच्या तोंडातनं बाहेर पडते आणि फुगा ज्या बाजूला हवा गेली त्याच्या दुसऱ्या दिशेला उडतो आणि मग तो कुठेही जातो हवेमध्ये. आणि मग आतली सगळी हवा संपली, आतलं प्रेशर कमी झालं, संपलं की तो 0 वरती येतो आणि पडतो. कारण आपला फुगा हा रबरचा बनलेला असतो. रबरमध्ये इलॅस्टिसिटी आहे ना, इलॅस्टिसिटी म्हणजे काय, खेचल्यावरती पुन्हा आधीच्या जागेवर येण्याची कॅपॅसिटी. असं तुम्ही बॉटलला नाही करू शकत. बॉटलमध्ये हवा भरा आणि फेका, ती पडेलच खाली. ती इलॅस्टिक मटेरियलची नाहीये, ती प्लॅस्टिक मटेरियलची. मग ह्या बॉटलला आपण आता जे मगाशी करून बघितलं, दाबून बघितलं मध्यभाग, तर काय झालं, तिथलं प्रेशर इकडे तिकडे पसरलं. बरोबर, म्हणजेच काय आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या हवेमध्ये पण प्रेशर आहे, पाण्यामध्ये पण प्रेशर आहे आणि ह्या दोघांच्या प्रेशरमध्ये आपण जगतोय. काय तुम्ही म्हणत होतात, आई बाबांचं प्रेशर, परीक्षेचं प्रेशर, वेळेचं प्रेशर, ह्याच्याही पेक्षा रिअल प्रेशर मध्ये आपण जगतोय. बघ, आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये ह्युमिडिटी असते. ह्युमिडिटी म्हणजे काय, पाण्याचं प्रमाण, बाष्पाचं प्रमाण. हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण केव्हा वाढतं, जेव्हा पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. बरोबर, म्हणजेच काय आहे की आजूबाजूला हवा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे. बरोबर, त्याचं प्रेशर हे वेगळं असतं. आता बघा हा काय करतोय, स्ट्रॉने रसना पितोय. तर रसना पितोय, तो काय करतोय, स्ट्रॉ टाकलीये ग्लासमध्ये आणि आपण तोंडाने त्याला असं ओढतोय. म्हणजे काय करतोय, आतमध्ये लिक्विड आहे, त्याला तुम्ही खेचताय, पण स्ट्रॉ मध्ये तर हवा आहे. तुम्ही ती हवा जेव्हा तुमच्या तोंडामध्ये खेचून घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये पोकळी तयार होईल आणि मध्ये पोकळी म्हणजे खालची जी काही लिक्विड आहे ते कमी दाबाकडे जाईल, जास्त दाबाकडून कमी दाबा.
बरोबर, म्हणून ते आपोआप वरच्या बाजूला, आणि तुम्ही शिवाय खेचताय त्याला, तुम्ही इकडनं त्याला प्रेशर देताय, तर हळूहळू हळूहळू खालचं सगळं लिक्विड स्ट्रॉ म्हणून तुमच्या तोंडात येतं आणि ते टेस्टी रसना आपण पिऊन टाकतो. असंच आपण नारळ पाणी पण पितो. स्ट्रॉचं प्रिन्सिपलच हे आहे. बरोबर. हा प्रयोग तुम्ही कधी पाहिलाय का? सोपा प्रयोग आहे हा. ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या ग्लासच्या, त्या पाण्याच्या म्हणजे पृष्ठभागावरती कार्डबोर्ड पेपर ठेवायचा आणि त्याला चांगलं दाबायचं आणि मग तो ग्लास असा पटकन उलटा करून ठेवायचा. कार्डबोर्ड खाली पडत नाही. ग्लासमध्ये पाणी आहे, पाणीही पडत नाही आणि तो कार्डबोर्डही पडत. याचं कारण काय माहितीये? त्या कार्डबोर्डच्या खाली आजूबाजूला सगळे हवा आहे आणि हवा त्याला अडकवून ठेवते, खालून दाबते. वरून पाण्याने दाबलं तरीही कार्डबोर्ड पडत नाही. आपल्याला वाटतं अरे आता पाणी सांडेल, पण पाणी सांडत नाही, कारण कार्डबोर्ड खालच्या बाजूने हवेचा प्रेशर फेस करत असतो. बरोबर आहे? तर असे हे आपले छोटे छोटे प्रयोग आहेत, हे आपण आपले करायचे. इथे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. ती काय माहितीये का? एरोप्लेन मध्ये आणि पाणबुड्यांमध्ये म्हणजे सबमरीन्स मध्ये हे एअर प्रेशर आणि वॉटर प्रेशर कसं वापरलं जातं. तुम्हाला मी खरा खरा अनुभव सांगते. मी जेव्हा विमानात पहिल्यांदा बसले होते ना, अरे शपथ, अरे कानाला दडे बसले होते माझ्या, मला ऐकूच येणं बंद झालं. असं का होतं माहितीये? आपण जेव्हा जमिनीवर असतो, आजूबाजूला नॉर्मल हवा असते, पण जेव्हा आपण विमानात बसतो, विमान बंद होतं आणि ते विमान जेव्हा वरती जातं, तेव्हा तिथलं एअर प्रेशर वेगळं असतं, कमी असते. हवा विरळ असते ना आकाशामध्ये, जमिनीवरती प्रेशर जास्त आहे, वर गेलं की प्रेशर कमी होतं आणि आपल्या कानाला ते दडे जाणवतात आणि मग कान बंद होतात. परत जसं आपलं विमान जमिनीवरती यायला लागतं, लँडिंग करत ते खटकन असं उघडतं. असं खूपदा घाटावरती जेव्हा जातो ना आपण उंच हवेच्या ठिकाणी, तेव्हा सुद्धा आपले कान बंद होतात. बघा तुम्ही अनुभव घेतलात. आता जेव्हा विमान वर जातं की नाही, तेव्हा त्याला खालून वर जायचंय. म्हणजे काय करायला पाहिजे? विमान असं एकदम वर घुसत नाही, हळूच वर जातं, मग असं 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 होतं, असं असं होतं पूर्ण. आपण असं आतमध्ये अरे 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 काय करतायत असं होतं. आणि मग त्याच्यानंतर गोल फिरून स्टेबल होतं, मग त्या एका विशिष्ट उंचीवर जातं आणि तिकडनं वर फास्ट जातं. परत खाली उतरताना ते जरा असं 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 करत हवेला चिरत चिरत मग हळूच खाली उतरतं. कारण की आजूबाजूला जी हवा आहे ती त्या एरोप्लेनला पुश करते फ्रॉम ऑल द साइड्स. ओके नाही? आपल्याला वेढणाऱ्या हवेचं वजन आहे, आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्याला वजन आहे. त्यामुळे हवेचा दाब असतो, तो आपल्यावर पण असतो, तो एरोप्लेनवर पण असतो, विमानावर पण असतो. आणि म्हणून काय करतो, त्या एरोप्लेनच्या आजूबाजूचं प्रेशर त्याला कमी करायचंय, म्हणून ते लँडिंग करताना आणि टेक ऑफ करताना असं जातं आणि असं जातं. ठीक आहे? आणि म्हणूनच काय म्हणतात माहितीये का, आपल्याला एरोप्लेन मध्ये बसलं की पाण्याची बाटली न्यायची नाही. पाणी फुटतं असं फाट, एअर प्रेशर चपटून जातं आणि ते पाणी पाणी होतं. आणि विमानाच्या आत पाणी बिणी असलं काही न्यायचं नसतं, ते तिकडे आपल्याला देतात, वेगळं पाणी असतं तिथे. आणि सामानामध्ये रिकाम्या बाटल्या बिटल्या असलं काही न्यायचं नसतं, म्हणजे ते रूल मध्येच असतं. मग आपण पण काय करतो तिथे, आपण जसं टेक ऑफ होतो ना, आपल्याला अस्वस्थ वाटतं, कारण आपल्या शरीरामध्ये आपल्या लंग्स मध्ये पण हवा आहे, ती पण बॅलन्स व्हायला वेळ लागतो. जसे आपण वर जातो ते प्रेशर आणि आपलं बॉडी प्रेशर जरा रेग्युलर होतं, मग आपण शांतीत येतो. ठीक आहे? जितके आपण वर जातो तितकी हवा विरळ होते आणि हवेचा दाब कमी होत जातो. ठीक आहे? म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्याचं प्रेशर आहे आपल्यावरती, आपल्याला दिसत नाही ते पण असतं. जेव्हा आपण असे प्रवास करतो तेव्हा ते आपल्याला जास्त जाणवतं. बरोबर. आता दुसरा मुद्दा तो आहे वॉटर प्रेशर. वॉटर प्रेशर म्हणजे पाण्याचं प्रेशर. आता हे पाणी, जसं मी तुम्हाला म्हटलं, समुद्राच्या आत 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 जसे आपण जातो की नाही खोल पाण्यामध्ये, त्या खोल पाण्यामध्ये काय होतं, जितकं आपण खाली 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 जाऊ, पाण्याचा दाब वाढत 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 जातो. जितकं खाली तितका दाब जास्त. म्हणजेच सबमरीन सुद्धा किती खालपर्यंत जातील ह्याचं एक लिमिट असतं. त्याच्या खाली गेल्या की त्या अशा आतून फुटतात, आतून ते प्रेशर सहन करू शकत नाही आणि फुटून जातात. जितकं जास्त खोल आपण जाऊ तितका जास्त दाब आपल्यावरती असतो. आता विचार करा, समुद्राच्या तळाशी इतक्या खाली खोलवर जे कोणते सजीव असतात, जे कोणी जलचर असतात, ते कसे राहत असतील एवढ्या हाय प्रेशरमध्ये? म्हणजेच काय, आपल्या ह्या सबमरीन मध्ये म्हणजे आपल्या या पाणबुडीमध्ये सगळ्या बाजूने वॉटर प्रेशर आहे
आणि त्याचं वजन नाहीये, स्वतः त्याचं वजन आहे, त्याच्या आजूबाजूला पाण्याचं प्रेशर आहे आणि म्हणून ते पटकन खाली खाली जातं. त्यातलं पाणी तुम्ही काढून टाकलं की ते वरती वरती होतं, त्याच्यामध्ये मग हवा भरली जाते. ह्या दोनही टेक्निक ह्याच्यामध्ये वापरतात. पाणी भरणं, पाणी काढणं. पाणी काढलं की आतमध्ये हवा मोकळी होते, म्हणजे हवा येते ना. जिथे पाणी काढलं तिथे जागा काहीच नाही, तिथे हवा आहे. मग ते हवेमुळे हलकं होतं आणि ते वरती येतं. म्हणजे त्याला वरती आणणं आणि खाली बुडवणं आपल्या हातात असतं. अशा पद्धतीने आपल्या सबमरीन्स काम करतात. पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत हवेचे आकुंचन. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रेशर कुकर, आपला रोजचा आपण जो वापरतो तो. आपण काय काय शिकलो आणि त्यानंतर अशा आणखीन कोणत्या कोणत्या कृती आपण करू शकतो ह्याच्याबद्दल. आणि पुढच्या वेळेला आपण रॉकेट उडवूया. जे आज आपण करू शकलो नाही ते आपण पुढच्या वेळेला करू. आणि हा टॉपिक पुढच्या वेळेला आपला क्लोज करून टाकू. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. थांबायचं आज. नो, ओके.